नमस्कार, मी राजेश उदयकुमार भवसार, 6वी फ श्री सरस्वती भुवन प्रशाला औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर येथे शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव सोलार फॅन कॅप आहे. मी तुम्हाला जे साहित्य लागणार आहे ते दाखवतो. सगळ्यात पहिले आपली कॅप. याला इथून मी 2 वायर असे जोडले आहेत ते खालपर्यंत. नंबर 2 हा आहे आपला फॅन छोटा. हा आपण मोटरला कनेक्ट करणार आहोत. ही आहे मोटर आणि हे मोटरला सपोर्ट देणारं सपोर्टर. ही आहे सोल्डरिंग वायर. याने आपण हे सगळं चिटकू. ही आहे सोल्डर गन जी आपण चिटकवायच्या कामामध्ये वापरणार आहोत. हे आहे सोलर पॅनल. हे आपण टोपीवर लावणार आहोत आणि सपोर्ट करण्यासाठी स्क्रू आणि नटबोल्ट आहे. आता आपण सोलार फॅन कॅप करायला सुरुवात करू. सोलार पॅनल कॅपवर चिटकवण्यासाठी वेलक्रोला आपण डबल साइडेड टेप लावणार आहोत. आता मी लावतो. तर मी आता ते लावले आहे. हे आपले लावून तयार झाले. तर मित्रांनो, आपण आता स्ट्रीप आणि टिन केलेली आहे वायर. आता आपण यांना जोडून घेऊ. तर आता आपण ह्या तरीकेने अशी जोडून घेऊ. तसेच आपण दुसऱ्या भागाने करू. एकच मिनिट. तर आता आपण ह्यांना जोडून घेतलेलं आहे. तर आपण ह्यांना सोल्डरिंग गननी चिटकू. तर आपण ह्याला आता चिटकून घ्यायचं. तर आता आपण ह्यांना जोडून घेतलं. तर आपण ह्यांना आता जोडून घेतलेलं. तर आता आपण ह्या वायरला चिटकून घेतो. तर हा आपण मोटरचा होल्डर नटबोल्टच्या साहाय्याने टाईट करणार आहोत. तर आपण सपोर्टर नटबोल्टनी लावून टाईट केला आहे. आता आपण सपोर्टरमध्ये मोटर ठेवणार आहोत. तर आता आपण ह्याच्यात मोटर ठेवतो आणि आता हे मोटर ठेवण्याच्या जागेला आपण टाईट करतो. तर आता आपण याला नटबोल्टनी टाईट करणार आहोत. तर आता ह्या 2 वायर आपण आता जॉईन करणार आहोत. तर आपण हे वायर ह्याच्यात टाकून घेतले आहेत. आता आपण सोल्डर करू. तर आपण ह्या वायर्सला सोल्डर करून घेतलं आहे. आता आपला शेवटचा टप्पा आहे जो की फॅन लावायचा. तर आता आपण इथं फॅन लावून घेत आहोत. तर आपण फॅन लावून घेतला आहे. या प्रकारे आपली सोलार फॅन कॅप तयार झाली आहे. तर आता मी तुम्हाला सोलार कॅप घालून दाखवतो. आता मी तुम्हाला उन्हात जाऊन दाखवतो. आता उन्हात जाऊन दाखवतो. जे ऊन आपल्या डोक्यावर येतं तर हे सोलार पॅनल ते कॅच करेल आणि ते वायर थ्रू त्याची इलेक्ट्रिसिटी मोटरला जाईल आणि मोटरद्वारे हा फॅन फिरेल. आपण आपल्या पद्धतीने जशी हवा पाहिजे तशी आपण याला ॲडजस्ट करू शकतो. आणि ह्याचा जो इफेक्ट आहे, जे मजूर उन्हात काम करतात किंवा जे लोक इतर सतत दुसरीकडे त्यांना व्हिजिट करावं लागतं, जर ते उन्हात फिरले जास्त वेळेस तर त्यांना चक्कर येऊन पडू शकतात. तर ते ही टोपी वापरू शकतात. त्यांना चक्कर येणार नाही, त्यांना घाम येणार नाही आणि त्यांना थंड वाटेल. यामुळे आपल्या देशात आजार कमी होईल व लोकांना जास्त घाम नाही येणार आणि ते लवकर काम करत राहील. धन्यवाद.